मंडळी, एका वकिलाला भेटायला आली आहे एक अतरंगी फॅमिली. ज्या फॅमिलीत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, निरागस विनोदवीर दत्तू मोरे आणि वकिलाच्या भूमिकेत आहेत हास्य महारथी समीर चौगुले. हॅलो. हां 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 बोल बोल. हो हो ग आलो इथे. हो अगं कामात आहे. हो हो भाजीची लिस्ट मिळाली आहे मला, सामानाची लिस्ट हो मिळाली आहे मला, पण ती लिस्ट घेण्यासाठी पैसे लागतात ना, ते कमवण्यासाठी मी इथे आलेलो आहे. हां हां हे बघ मी गरजू वकील आहे, एवढंच एस्टॅब्लिश करण्यासाठी हा फोन कट होता. आता काम झालं, ठेव फोन. हां वा, वा, दादा, वा. वा, वा. कोण आलं? नमस्कार. मी ॲडव्होकेट समीर दिवाकर चौगुले. मी रिटायर्ड कर्नल डॉक्टर सदानंद शिंदे अरे वा. यांच्या शेजारी राहणारो कारकून प्रभाकर मोरे. नमस्कार. बसा 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 बसा. अगं ये, अगं ये. टार्झन टार्झन. बायको बायको माझी. अच्छा ही बायको आहे. असं ओय, असं आवाज. बरं, 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 हरकत नाही, शिरा हरकत पडली मेल्याच्या तोंडार ती काहीतरी डोक्यात घातला पाहिजे त्याच्या. नाही. काय झालं अचानक, काय झालं हा? नाही नाही तुमका नाही हो, मेलो कोंबडो घुसलो ना, अच्छा. तांदूळ काही होतो त्या बोलतोय मी. अच्छा, अच्छा. हे कोण? वकील वकील. हा वकील साहेब. नमस्कार नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही मिस्टर आणि मिसेस मोरे आहात. बरोबर आहे. नमस्कार. ही दाढीवाली किरसुणी कोण? काय हो भाऊजी तू? काय हो काय बोलतास तुम्ही? आहो, माझं पोरगो आता दत्तू. हा मुलगा आहे. अरे वा वा वा. बाळा ये, कसा आहेस बाळा? मस्त. शाळेत वगैरे जातोस का? हो, हो. अरे वा शाळेत जातो. बाळाला दाढी आहे, हो, असा. बाबांना काहीच नाही आहे. बाबांका दाढी पण नाही आणि मिशी पण नाही. मिशी पण मिशी पण नाही. हा मला सांगा आता, मला तुम्ही इथे बोलवलेलं आहे वकील म्हणून. मला सांगा एक्झॅक्टली काय घडलेलं आहे, कशाला बोलवलंय मला? हा म्हणजे काय तुम्हाला सांगतोय, म्हणजे कणकवलीचो महादू सकपाळा ना. हा, एक मिनिट मी नाव लिहून घेतो. हा, कणकवलीचो महादू सकपाळ. हा. हा याने याच्या 4 कोंबड्यांच्या खुनाची केस माझ्यावर टाकल्या ना. 4 कोंबड्यांच्या खुनाची केस माझ्यावर टाकल्या ना. ओके. ह्या बघा त्याचं नोटीस. बर हा. हरकत नाही. ठीक आहे, मला सांगा एक्झॅक्टली काय घडलंय. म्हणजे त्या दिवशी तुम्हाला सांगतो, म्हणजे परवा 3 ऑक्टोबरच्या दिवशी असा ओ, घडला. ओ. परवा 3 ऑक्टोबर कुठे, 4 ऑक्टोबर होती. हा मोऱ्या काय पण बोलतो. बापाशी डायरेक्ट मोऱ्या बोलतोस? नाही, बापाशी डायरेक्ट मोऱ्या बोलतो. मोऱ्या बोलतो. मारतो की त्या? मारता किती म्हणजे बापाशी मोऱ्या बोलतो. हा तुम्ही माझ्या बापाशी ॲनाकोंडा बोलतास ते? हा? बोलतलय. अँडी कोंडा बोलतलय. हा बोलतलय. तुमका सांगतोय तो बापूस ना जका दिसता ना तर लगेच गिळता. आता माझ्या बापाशीच्या तोंडात दात नाही हो, तर गिळतोच ना तो. म्हणून अख्खो फणस गिळायचो. फणस? हा परको फणस गिळगिळीत असताना मग ये. तो आतून अख्खा साला सकट गिळता हो. काय? त्याका आता काठी असत ना, तो आत जाताना काय काय झेजरून जाते का माहितीया. तुम्ही गप रवा, लय बोलतास. बिचारो माझा बापूस गेलो, त्याच्याबद्दल असं नको नको त्या बोलतोय, लाज नाही वाटत बोलतोय. तुला? आकुरोड हा? फोडू सांगता. परकं माणूस बरोबर असा. आहे. अहो, ऐका ऐका जरा शांत व्हा. ऐका, मी इकडे का आलेलो आहे, ते कोंबड्यांना जे तुम्ही उडवलेले आहे त्या केससाठी आलोय की होय नाही, तो. पण त्या केसमध्ये काय झालं ते मला सांगा. सांगा कळलं का? मला ना. सांगा एक्झॅक्टली तारीख ठरली आहे का, 4 का 3? मला तशी लिहायची आहे. हा भाऊजी, मला मी सांगा. सांगू काय तुम्हाला? सांगा सांगा तुम्ही हा? सांगा बहिणी. तर बघा त्या दिवशी 4 ऑक्टोबर होती 4 आणि ऑक्टोबर. आम्ही ना चिपळूणवरनं कणकवलीत जाऊक निघालो होतो. बरं. कणकवलीत माझा माहेर आहे ना. हा आमच्याकडे सेकंड हँड गाडी आहे, गाडीतून जायत होतो. हा. त्या दिवशी ना 4 ऑक्टोबर माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध हा, होतं. म्हणजे हिचे वडील म्हणजे माझे सासरे. अच्छा ते अण्णाकोंडा. भाऊजी ना तुम्ही कशाक बोलतास? नाही. माका नाही आवडला. नाही. नाही असं नाही बोलू नाही माझं नोटिंग असतं ते, माझी सवय आहे. मी नाही. अशी अण्णाकोंडा म्हणाले ना, तर मी इथे अण्णाच्या समोर अण्णाकोंडाचं चित्र काढलं. यापुढे जेव्हा जेव्हा अण्णा येतील तेव्हा मी अण्णा नाव नाही लिहिणार, अण्णाकोंडाचं चित्र काढलं. आता बघा यांचं काय, प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे. मी उंदराचं चित्र काढलं. तुमचं नाव आहे
तुमच्या समोर मी काय लिहिलेलं आहे गुलाबाचं चित्र काढलं इशबाय काहीतरी समजा. आणि माझ्या इथे काय काढलंय? ऊ टिंब दिसतंय हे टिंब ती ऊ आहे जेव्हा जेव्हा तुझं नाव निघेल तेव्हा एवढंच करणार मी लक्षात आलं हा ऐका ना मी का इकडे आलोय त्या कोंबड्यांना तुम्ही जे उडवलेलं आहे कोंबड्या मेलेल्या आहेत त्या केसबद्दल मला सांगा कृपया त्या केसबद्दल मला सांगा ओ काका काका तुम्ही वकील आहात काय? काय बोललास तुम्ही वकील आहात? नाही बेटा कापूस पिंजणार आहे मी तुझ्या उशीतला कापूस काढून पिंजू नाही काका बोल बोल बेटा बोल तुम्ही मला ते तारीख 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 तो डायलॉग बोलून दाखवा ना. बेटा ह्या क्षणाला दाढी जाळली तर कसं वाटेल तुला मला सांगू मी इथे काय आहे म्हणून आलोय बेटा हा हा मी इथे माझं काय हे माझं काय आहे मी त्याला तारीख पे तारीख म्हणायचं हा अहो, पण पोरगो लहान आहे ना. अरे लहान आहे पण हे कुठली पद्धत आहे त्याला आवडतं म्हणून बोलला ना, करून दाखवा. नाही, एवढं नाही, काय हे- मोठं हे बघा. होतं? नाही काय ऍडव्हान्स घेतलास ना. हे बघा एक मिनिट ऍडव्हान्स मी वकील म्हणून घेतलेला आहे मी मिमिक्री करायला ऍडव्हान्स घेतलेला नाही पण नाहीये वकिलास म्हणजे तो येऊ खोयो ना डायलॉग नाही नाही हे बा मी हे करू शकत नाहीये ह्याचा हट्ट मी इथे येऊन पुरवायला आलेलो नाहीये नाही करतले नाही, नाही, नाही. तुम्ही नाही करू सर नाही, नाही. दुसरा वकील बोलवा मी हा, करतोय वकील मी बोलवा. करतोय मी करतोय मी करतोय एवढं नाही हे लहान मुलगा आहे मी मग समजू कशात शकतो नाटका करी होतं करा ना मग हा. हे ऍडिशनल आहे हे सगळं एडिटेड मटेरियल आहे हे करा मग तरी पण करा. अरे बेटा अरे नाही होत आहे रे मला माझं कळतंय नाराज ना होतो. तारीख पे तारीख पे तारीख नहीं मिलता इंसान नहीं मिलता जैसा इंसान नहीं मिलता इंसान नहीं मिलता हा सुनील शेट्टी झाला सुनील शेट्टी झाला हा. सुनील शेट्टी केला काय काय सगळं केस मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं बघा हो हा याला बघा न मागता केवढे केस मिळालेत निसर्गाने फक्त 2 भोकं दिलेत बाकी केसच केस आहेत याच्या पोटीवरचं केस डोक्यावर असतं तर किती बरं झालं असतं यार माझ्या खरंच कधी कधी वाटतं ह्याच्या पोटरीला ना ओ पुरे दत्तू मेला इकडे इकडे मेल्या हो दत्तू मेला जा आज जा आणि फुल पॅन्ट घालून ये या माणसाची नजर काय चांगली दिसणार अहो नाही नाही तसं काही नाहीये अहो नका हो तुम्ही भरकट होताय मी केस बद्दल विचारतो ना मध्ये कुठे ते तारीख ऐका ऐका पुढे काय झालं ते मला सांगा बघू हा केस ठीक ठीक आहे मी सगळं सांगतोय हा. हा, अगदी म्हणजे अगदी इस्कटून सांगतोय इसकटून. तर तू खुर्च्या घे पुढे आणतो. खुर्च्या कशाला घे? अहो, गाडीन गेलो होतो ना आम्ही हा, हा. मग तुमका दाखवूक नको बरं असं दाखवतोय मग तुम्ही त्याच्यावर गाडीला. अंदाज कसा येतो लो? बरं ठीक आहे घ्या हा? खुर्च्या घ्या हा, खुर्च्या घ्या खुर्च्या घे खुर्च्या पुढे. घे. खुर्च्या घे ह्याची गरज नाही तुम्ही सांगितलं असतं तुम्ही नाही, ऐका ना ऐका हा ही गाडी समजा हा. हा? हा, जा हे चल गाडीत बस हा मी घे, गाडीत बस रे. टुक, गाडी, टुडू. हा. अरे हे बालिश होत आहे नाही, वेगळ्या लेवलला अहो, जातंय. तसा घडला ना सांगूक नको भाऊजीनू बसा तुम्ही पण बसा मी कशाला बसू मी बघतोय ना इथून अहो असं काय करतास आतमध्ये बसून बघितलं सगळं जवळून दिसलं ना तुमका अरे पण या. मला गरजच नाही ना त्याची मी काय बसू ना मुद्दा तो आहे ना अहो आता गाडी पुढे जातली तर बाहेर एकटे उभे राहून काय करताल अरे मी- तुम्ही अरे भेडे भेडे आहेत का रे तुम्ही हा? अरे मी तुम्ही खुर्चीवर आता मी इथे इथे भाऊजीनू तुम्ही लय डोकाला होता बसा हो बसा बसा हो. बसा या बसा. हे नीट actually- बंद करा दरवाजा हा. चला याची गरजच नाही मुळात. बसा नीट हा चला आता सांगा काय घडलं ते. सांगतोय, आता गाडी चालू करते बाप्पा गणपती बाप्पा मोरया. ओ बाबा हा, एसी लावा ना का गरम होतंय खूप काच खाली कर हा? काच खाली कर गरम होता ना काच खाली कर शायनिंग मारू नको हा, जास्त शायनिंग मारू नको जास्त समोर बघ. हा मोठं आलो एसी खाणार हा पेट्रोल पंप तुझ्या बापाशीच वा बापाशीच वा पेट्रोल पंप बापाशीचा पेट्रोल पंप नाही आहे नाही ना आहे. मग गाडी कशा घेतली शायनिंग मारूकच ना एसी लावचो नाही टेप लावचो नाही भंगारात का ती गाडी रिक्षा घेतली असती ना तुमका सांगते ते 4 पैसे घरात तरी आणलं असते बरोबर आहे. गाडी घेतत शायनिंग मारू उतार खाली याची गरज नाहीये उतार खाली कोण मी आणि रिक्षाने जा मी गाडी थांबा उतार खाली माका ओरडलं उतार खाली माका टुक ताडक माका थांबूच नाही तुमचं गाडी धक्के आपल्याला चल माका बसूच नाही गाडी माका बोलतं माका काय गाडीची हाऊस नाही हा. माझ्या माहेरात 4 गाड्या तुमका सांगते भाऊजी भाऊजी तुम्ही कशात बसलास मार्या गाडीतून मार्या मी माझ्या रिक्षातून तुमका
तुमका घेऊन जाते मी पैसे देतले थांबा मी तुमका सोडतोय पुढे भाऊजीन उतरा तुम्ही उतरा भावाची उतरणार नाहीत भाऊजींका मी घेऊन जातले भावाची उतरणार भाऊजी चला माझ्याबरोबर चला गाडी पुढे कशी जाताना तीच बघ आता बघ काय करायचं ते. उची नाही गाडी माझ्या अरे हे अंगावर काय चाललंय हे? जाऊ माझ्या अंगातून. या बघ मी अंगावर गाडी ने हे काय चाललंय? मी ऐकायचो नाही नका. मी गाडी स्टार्ट करतोय हा बघ मी गावाला नाही गाडी- अरे उठा वहिनी उठा काय चाललंय हे तुमचं कसे करतात मग हे अहो हे घडलं होतं का तेव्हा नाही. हा मग का दाखवताय मंडळी आता पावसाळा सुरू झालाय त्यामुळे पाण्याचा योग्य वापर देखील झाला पाहिजे आणि त्याचा साठा देखील. हेच आता आपण एका नाटकाच्या मार्फत बघणार आहोत. बघूया या नाट्य निर्मितीमध्ये काय विनोदी घडामोडी घडत आहेत तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे विनोदी कलाकार. बस पाऊस आहे हो. पदरात घेता का अहो, नाही, आता काय? हे आहे का? तसं नाही सर तुम्हाला त्रास होईल ना, सर. छत्री आहे का छत्रीची ऑफर देताय छत्री असताना असं म्हणतात ते. चला जरा प्लीज तसं नाही सर राहू दे आता शिरलो ना आला हॉट नाही सर कसं आहे ना सर पावसाची ना सर गंमतच होणारी असते म्हणजे शांता शेळकेबाईंनी म्हणूनच ठेवले बा चला या चला या. चला तर आपल्या वर्गात आता पाहुणे आलेले आहेत चला सगळ्यांनी रांगेत उभे राहा ए मी पहिला मी पहिला ऐक, मी- मला पहिला राहिलं ना. मी पहिला. ए, साव- मी पहिला. ए तू आता चालायस ना जा ना मग रांगेत उभा राहा ना. अरे मीच आहे ना पाहुणा असं काय करतात सर मला जरा मॅडम? 2 मिनिटं देता का होय होय काय रे टोणग्या स्वतःला लय अतिशय समजतोस काय रे हं? तुझ्या डोळ्याच्या खोमणीत ना असे डोळे काढीन आणि त्या डोळ्याच्या तुझ्या ह्या गोट्या आहेत ना डोळ्याच्या गोट्या त्याला असं आहे ना रब्बर बांधीन आणि तो पिंग पॉंगचा बॉल असतो नाही का bounce करून येतो, तसा bounce करून घेईन काही भीती वाटते बाई. एक मिनिट अहो काय करताय हो हे काय आहे बाई अहो विद्यार्थी आहे हो बाई कमाल अहो विद्यार्थी आहे तो वर्ग शिक्षिका आहात ना असं तसं नाही सर ह्या माझ्या विद्यार्थ्यांशी ना त्यांच्या भाषेतच बोलावं लागतं नाही, बरोबर आहे. त्याच्याशिवाय त्यांना कळत नाही हो सर. पण असं एकदम असं चिडायचं ना असं नाही करायचं ना तसं नाही हो सर लाज काढतात सर माझी ला- कोण आहेत ते पाहुणे आहेत ना आपल्या इथं नाटक बसवायला आलेले मोठे दुग्ध शर्करा आहेत ना ते दिग्दर्शक नाटकाचे दिग्दर्शक दुग्ध शर्करा कुठला आला आणि सर दिग्दर्शक हा थोडस मी पण थोडी भांबावून नाही घेते नाही, हरकत नाही चला चला तर पटापट ते आहेत ते आणि त्यांच्याशी असं टोन हो. घ्या जा टॉवेल घेऊन ये जा नाही टॉवेलची ऍक्च्युली गरज नव्हती हे- सॉरी बर का हे सर टॉ- सर तुम्ही पण ते लवकर पुसून घ्या बरं का? नाही तर सर अमोनिया होऊन तुम्ही मरून जाल बॉ निमोनिया असा शब्द आहे तो सर्दी होऊन मरून झाला असं म्हणायचं आणि मुळात मरून झालं असं का म्हणायचं आणि थोडं भांब सर होय बाळा सर तुम्हाला कधी सर्दी होत नसेल ना का रे बाळा मी सर आहे म्हणून नाही नाही तुमच्या टकल्यावर पाणी थांबतच नसेल सर एक नाही असू दे असू दे नाही एक मिनिट सर काय बोललास तू हे बघ ए पुरी जा तिथं जाऊन उभी राहा जरा तू इथं ये रे नका काय मॅडम असं बोललास आ? त्यांच्या टकल्यावर बोललास तू त्यांच्या टकल्याच्या केसांवर बोललास जाऊ. तुझ्या दाढीच्या केसांचा वर्गातल्या पुरी काय करतात माहितीये ना टिप्पीण घासतात टिप्पीण आ? काथ्या करतात आणि काय अरे हे काय हे अहो, हे असं गुलशन ग्रोवर आहात का तुम्ही कमाल करता ही कुठली रिॲक्शन येतो लहान मुलं आहेत ती हो तसं नाही सर त्यांना ना म्हणजे चव घालवायला नका हे असं नका कर हे मला बिलकुल तुमचं आवडलेलं नाही सॉरी सर हे टॉवेल हा, हे असं बिलकुल आवडलेलं नाही एवढा छान तुम्ही टॉवेल आणला की नाही त्यांनी मला सांगा आणि आणला तर लहान मुलं असतात मला हे टॉवेल वगैरे नको आय एम ओके काही टेन्शन नाही आपण सुरू बरं, करूया सुरू- सर, तुम्ही त्यासाठी इकडे- मी आलोय हो, पटकन सर. सुरू करूया सर. चल सुरू करा नमस्कार नमस्कार बबनराव किसनराव झांगुर्डे महाविद्यालयात मी व तुमचं स्वागत करते बा मी या वर्गाची शिक्षिका आहे नम्रता संभेराव बाई हिताल्ली मी मराठीची शिक्षिका आहे बा आणि आपल्या वर्गात आज जे हे दिग्दर्शक दिग्दर्शक ते इकडे जे आलेले आहेत त्यांचं नाव आहे आई बापाची घोडचुके सर हो हो काही काही काय बोलाल आई बाबाची घोडचूक आहे सर असं नाहीये ते
ते BP घाडगे सर असं आहे माझं नाव. मग हा ते माझी काहीतरी चूक झाली. तुम्ही आता बोलू नका, मी बोलतो त्यांच्याशी. ठीक आहे, मी सर. संवाद साध. फक्त सर त्यांच्या कल्याण होय मी घेतो. बघितली कला बघितली तुमची मगाशी. अरे किती गोड मुलं आहेत. आई ग वा 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 वा. ई बाळा किती क्यूट आहे ही. काय नाव तुझं? नमस्कार, माझं नाव शिवाली दप्पराब. आई ग काडीचीही मेहनत न घेता उभं केलेलं कॅरेक्टर. किती कॅज्युअल लहान मुलगी केलीस बाळा तू. हा. आई ग लहान मुलगी कशी करावी, जीभ घ्यावी, वर लावावी, झाली लहान मुलगी. क्या बात आहे बाळा, क्या बात आहे. आणि वर हे एक पान सुद्धा न टिकणार बेरिंग. क्या बात आहे. अतिशय सुंदर बाळा. वा 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 खूप छान आहे बाळा. मोठी हो. हा मोठी हो, एवढीच लहान राहा. हा हे आणि अरे बापरे हा कोण उंच काका कुवा. सर मी निखिल पण आहे. सूर लावला नेकी ना 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 ना. क्या बात आहे. वा 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 वा. मोठेपणी काय बनणारच बाळा मला सांग. बुंगा. खूपच महाकाय अशी महत्वाकांक्षा आहे बाळा तुझी. सर. खूप छान खूप छान. 2 मिनिटं. हा नाही नाही, चेहऱ्यात बघा तुमचा कसा दिसतोय. ओय ओय एक वर्ग शिक्षिका म्हणून मी तुला ही स्वप्न दाखवली आहेत का? नका करू बाईस. टोणग्या, तुला भुंगा म्हणायचंय. इकडे अहो, नका. मैदानात ये. तुला भुंगा म्हणायचंय. असा काचेची बरणी घेईन, त्याला वरून बुच्चान लावीन, आत तुला घालीन, अशी खांगांग 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 वाजवीन, मग असं अरे कोण करत असं. ओ बाई. अरे बाई अरे काय हे काय हे. अरे कोण आहे. दाढी केलेला कटाप्पा दिसताय तुम्ही. काय आहे अरे. कोण असं असं कोण राहतं. वर्ग शिक्षिका आहात ना, एवढं व्हायलंट नाही होऊन चालणार तुम्हाला. सर, एवढं चिडायचं असतं का. या साईडला वा, या साईडला वा. या बाजूला. या ए बाजूला. बाळा तुला भुंगा हे म्हणायचंय. तिसरा कोण आहे ओळख ना. आई ग हा कोण भिजलेला चिंचेचा कोळ. मी दत्तू. काय नाव तुझं. दत्तू. अगं, किती क्यूट नाव आहे तुझं. हा 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 नाटकात काम करणार ना बाळा तू. हो मी तर त्या नाटकाला असा पकडेन आणि त्याला जोरात दाबतून त्याला तोडून फोडून मोडून टाकून फेकून देईन अख्ख्या युनिव्हर्स मध्ये एकदम लांब. एकदम लांब फेकून देईन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दत्तू द सुपर पॉवर. हे बघ बाळा, ज्यांचा आकार चिमटीत मावतो ना त्यांनी शहाणपणा करायचा नसतो बाळा. पाणीपुरी कशी फोडताना कुचक असा आवाज येतो तेवढाच येईल आणि चिरडला जाशील बाळा. जगाला कुणालाही कळणार नाही. माझ्यापासून वाच. हा काळजी घे स्वतःची. हा हे बघ बाळा ना कसं आहे, आपण हे जे नाटक करतो आहे त्याचा काय संदेश आपण देतोय. पाणी अडवा पाणी जिरवा. तुम्ही बसा बसा खाली सर. सांगते खाली बसा. काहीतरी. हा तर हे आपण नाटक हे आपण नाटक का करतोय. कारण शाळेने आपल्याला सांगितलेलं आहे पाण्याचं महत्व हे आपल्याला जगाला सांगायचं आहे. त्यामुळे आपलं एक नागरिक म्हणून कर्तव्य आहे. आपण कोण आहोत. नागरिक. आपण नागरिक आहोत. आपण सगळ्यांना सांगायचं. आपण नागरिक आहोत. आपण सगळ्यांना सांगायचं. एकांकिका करताना सोलार परफॉर्मन्स घ्यायचा. आपण नागरिक आहोत. मराठीचा वर्ग शिक्षिका कोण करता असं मराठी. मराठीच्या वर्ग शिक्षिका आहात ना. कोण वर्ग शिक्षिका मराठीची. कसा करता. कसा दिसत कसा चेहरा दिसतो का तुमचा. मराठी वर्ग शिक्षिका आहेत ना. ही पद्धत आहे तुमची. असं मराठी शिकवणार आहात वर्गात.
बघा जरा आपण कोण आहोत, काय हुद्दा आहे आपल्या शाळेत. पिढी घडवताय तुम्ही. अशी पिढी घडवणार तुम्ही? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आता शांत बसा, काही बोलू नका. बाळांनो, तुम्हाला कळलं असेल आपण काय संदेश देणार आहोत या आपल्या नाटकातून. मला कोण सांगेल आपण काय संदेश देणार आहोत? पाणी उडवा, पाण्याची जिरवा. पाण्याची जिरवा. पाणी अडवा, पाण्याचीच जिरवा. ही तुझी अक्कल. नॉर्मल खाली राहा, वरच्या वर जात आहे सगळं. इथून येतच नाही डोक्यात तुझ्या काही. सर जरा त्यांच्या कलानं घ्या, एवढं चिडू नका सर. पोराला पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश आपण देतोय. लक्षात आलं का तुझ्या? सॉरी सर. मी तुम्हाला ती स्क्रिप्ट दिलेली होती. सर मी ती स्क्रिप्ट वाचली आणि मी सर मुलांकडनं ना तसं पाठांतर पण करून घेतलंय बा. पाठांतर करून हा, मी घेतलेलं आहे. पाठांतर करून घेतलंय. बरं, तुम्हाला मी सांगितलेलं होतं ते काय काय तुम्ही कॅरेक्टर करताय हा. त्याचे फ्लेक्स तयार करायचे. हा. हा केले तुम्ही? प्रॅक्टिस केली आहे त्याची? हो, हो. फ्लेक्स पटापट हा, चला सर, लवकर. फक्त काय ना मी थोडेसे ना मी माझ्यासारखं म्हणजे असं थोडी विचार केला काय? की विद्यार्थ्यांच्या कसं चित्रकलेला पण थोडी चालना मिळाली पाहिजे बा, मग? म्हणून मी त्यांना चित्र काढून आणायला सांगितलेत. हे काय आहे बाळा? सर मी नळ आहे. चिंचेची गोळी दिसते ती असते सर 4 गोळ्या असतात ना एवढ्या एवढ्या लहान, ती दिसते. ती असा नळ असतो सर अशाने त्यांच्या चित्र तुझ्या घरात? असा नळ आहे? ह्याच्यात उघडायचं काय मला सांग? काय कुठला गोल फिरवायचा नळ सुरू होईल? सर ते